आज दुपारच्या जेवणामध्ये बनवली झणझणीत अशी गोळ्याची आमटी आणि त्याचसोबत गरमागरम ज्वारीची भाकरी। त्यासाठी काय केलं बघा, अर्धी वाटी इतकं बेसन घेतलं, त्यामध्ये थोडंसं ओवा टाकला, थोडंसं लाल तिखट, थोडी हळद, थोडा गरम मसाला, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घातली आणि अगदी थोडंसं पाणी घालून बघा याची छान घट्टसर कणिक मळून घेतली। त्यानंतर हाताला तेल लावून बघा अगदी छोटे छोटे आकाराचे या कणकेचे गोळे बनवून घेतले। आणि भाजी बनवण्यासाठी बघा थोडंसं सुकं खोबरं, 5-7 लसणाच्या पाकळ्या, थोडा आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर मिक्सरला याचं छान वाटण करून घेतलं। त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला, त्याचसोबत कट केलेला कांदा घातला। कांदा छान असा फ्राय करून घेतला। त्यानंतर यामध्ये थोडंसं लाल तिखट, थोडं काळं तिखट, अगदी थोडीशी हळद घातली, थोडा गरम मसाला घातला, थोडा कांदा लसूण मसाला घातला। हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर यामध्ये 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी घातलं, चवीपुरतं मीठ टाकलं आणि आमटीला छान अशी उकळी येऊ दिली। आमटीला छान उकळी आल्यानंतर यामध्ये एक एक करून या सगळ्या गोळ्या सोडून दिल्या। त्यानंतर ही आमटी छान अशी शिजवून घेतली। इथं तयार आहे आपली झणझणीत अशी गोळ्याची आमटी। फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तिथे जाऊन व्हिडिओ नक्की बघा।